Kepler was a great scientist. He was studied about the planetary motions and he has given 3 laws about the planetary motions. Let us start Kepler's laws. Planetary motion had been observed by astronomers since ancient times. भरपूर सारे अगोदरच्या काळापासून पूर्वीच्या काळापासून एस्ट्रोनॉमर्स प्लॅनेटरी मोशनचा ऑब्झर्व करत होते. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ अ प्लॅनेट्स पोझिशन्स वेर मेड विथ नेकेड आईज. आपल्याला माहित आहे गॅलिलिओ पहिल्यांदा टेलिस्कोपचा इन्व्हेंट केलेला आहे. त्याचा अगोदर गॅलिलिओच्या अगोदर टेलिस्कोप फाइंड आउट करायचा अगोदर पासूनच एस्ट्रोनॉमर्स प्लॅनेटचा पोझिशन आपला नेकेड आई थ्रू ऑब्झर्व करत होते. बाय द 16th century a lot of data were available about planetary positions and motion. 16th centuryच्या त्या वेळेला प्लॅनेटरी मोशन्स आणि प्लॅनेटच्या पोझिशनच्या बद्दलचा भरपूर सारे माहिती अवेलेबल झालेला आहे. Johannes Kepler studied these data. Johannes Kepler he was a great scientist आणि तो ह्या प्लॅनेटरी पोझिशन आणि त्याचा मोशन ह्याच्याबद्दल मिळणारा सगळे माहिती काय माहिती मिळत होता ते सगळ्याच्या बद्दल स्टडी केला. He noticed that the motion of a planet follows certain laws. त्याला ह्या स्टडी करताना त्याला असं वाटलं प्लॅनेट्स मूव्ह होताना प्लॅनेटचा मोशन होताना ते सर्टन सर्टन थोडाफार नियम फॉलो करत असतात. He stated 3 laws describing planetary motion. त्याच्याबद्दल तो 3 laws डिस्क्राइब केलेला आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर पुढे बघणार आहोत. These are known as Kepler's laws which are given below. ह्या laws पुढे त्याच्या नावाने म्हणजे केपलरच्या नावाने फेमस झालेला आहे. Kepler's laws. Do you know an ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. इथे तुम्हाला दिसते हे एक कोन आहे. ह्या कोनला आपण स्ट्राइट कट केले की म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये कट केले की त्याच्या आतल्या बाजूचा आपल्याला कुठल्या शेपने मिळते म्हणजे सर्क्युलर शेपने मिळत असते. तेच आपण इन्क्लाइंड प्लेन मध्ये म्हणजे जरा तिरका कट केले की आपल्याला ह्या कोनचा आतल्या बाजूचा शेप असा एलिप्स सारखा दिसत असते. इट हॅज 2 फोकल पॉइंट्स. एलिप्स मध्ये आपल्याला 2 फोकल पॉइंट आहे F1 F2. आपण आता सर्कल घेतले की आपल्याला सर्कल मध्ये एक सेंटर असतात. त्या सर्कलला इम्पॉर्टन्स असतात. तसेच इथं एलिप्सला 2 फोकल पॉइंट असतात. त्या 2 फोकल पॉइंट एलिप्स साठी इम्पॉर्टंट आहे. The sum of the distance of the 2 focal points from every point on the curve is a constant. आता आपण हा एलिप्सचा त्या कर्व मध्ये कुठे पण आपण एखादी पॉइंट घेतले की त्या पॉइंटला आपण 2 फोकस म्हणजे एक पॉइंट असते फोकाई प्लुरल असतात.
त्या दोन फोकायला आपण जोडलेत आहे, त्याचा सम, त्या डिस्टन्सचा सम सिमिलर असतं, ते कॉन्स्टंट असतात. फॉर एक्झाम्पल आपण इथं हे पॉइंट घेतलं, या एलिप्सच्या सरफेस वरती पॉइंट ए घेतला, ते पॉइंट मी F1 आणि F2 ला जोडलेला आहे. आता डिस्टन्स AF1 प्लस AF2 इज इक्वल टू, तसंच आपण दुसरा पॉइंट B घेतलेला आहे. इथं B पॉइंटला आपण F1 आणि F2 ला जोडले की सिमिलरली C पॉइंट घेतलेला आहे, C पॉइंटला F1 आणि F2 ला जोडला गेलेला आहे. तसंच आपण कुठे पण एक दुसरा पॉइंट पण घेऊ शकता. D पॉइंट, D ला आपण F1 आणि F2 ला जोडला गेला. मग ते काय म्हणतात तिथं म्हणजे सम ऑफ दीज टू डिस्टन्सेस म्हणजे AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 CF1 प्लस CF2 एटसेट्रा एटसेट्रा. कुठेही तुम्ही ह्या एलिप्सच्या सरफेसवर पॉइंट घेतले की त्या पॉइंटला फोकस, दोन्ही फोकस मध्ये जोडल्यावर त्याचा सम दुसरा कुठला तरी पॉइंटला जोडलेला F1 आणि F2 ला जोडलेला डिस्टन्सला सिमिलर असतात. The sum of the distance of the two focal points from every point on the curve is constant. F1 and F2 are two focal points of the ellipse. F1 and F2 are two focal points of the ellipse. If A, B, C are 3 points on the ellipse, then AF1 plus AF2 is equal to BF1 plus BF2 is equal to CF1 plus CF2. हे आपल्याला कोणचा थ्रू एलिप्स कसं आपण फॉर्मेशन करायचा आणि त्याच्यात थोडाफार रूल्स त्यांनी सांगितलेला आहे. Now let us go to the Kepler's first law. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. Figure 1.4 shows the elliptical orbit of a planet revolving around the sun. The position of the sun is indicated by X. आता ह्या फिगर मध्ये बघा, आपल्याला माहित आहे प्लॅनेट्स सन भोवती, सनच्या भोवती एक पर्टिक्युलर पाथ मध्ये रिव्हॉल्व होत असतात. म्हणजे त्या पर्टिक्युलर पाथला आपण काय म्हणतो, ऑर्बिट. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन एलिप्स. हे पाथचं शेप काय आहे, एलिप्स आहे. मग ते कशाच्या भोवती रिव्हॉल्व होत असतात, सनच्या भोवती रिव्हॉल्व होतात. म्हणजे एलिप्स मध्ये सन कुठे असतात, सन एखादी फोकाय मध्ये असतात. ते त्यांनी सांगितले पहिला रूल. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन एलिप्स विथ सन एट वन ऑफ द फोकाय. Here sun, the symbol given for sun is S and planet is A. Next, Kepler's second law. The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. Line joining the planet and the sun. Here you can see S is the sun and A is the planet. This is the line joining of a planet and a sun. The line joining of a planet and the sun sweeps म्हणजे कव्हर करतात इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता आपण घेतला ह्या प्लॅनेट
ए पोझिशन मधून बी पोझिशनला यायला टी टाइम घेतले. लेट अस कन्सिडर टी ॲज 1 वीक. एका आठवड्यात 1 वीक मध्ये ए प्लॅनेट बी पर्यंत पोहोचते. आता ते प्लॅनेट सी मध्ये असल्यावर एका आठवड्यात ते प्लॅनेट सी मध्ये असलेला प्लॅनेट डी पर्यंत पोहोचते. हे लाईन आपण प्लॅनेट आणि सन मधला पहिला लाईन, ते line joining the planet and the sun. It will cover this much area at 1 week. Similarly, whenever the position of the planet is at C, then it will cover this much area at 1 week. So, what he says, Kepler, the line joining planet and the sun sweeps equal area in equal interval of time. That is nothing but he is saying the ASB, the area ASB is equal to area CSD. Similarly, we can say that whenever the planet is at the position E, at 1 week it will cover this much area. Then we can say area ASB is equal to area CSD is equal to area ESF. At equal interval of time, the planet covers equal area. This is the Kepler's second law. Here it is given AB and CD are the distances covered by the planet in equal time. AB and CD are the distances covered by the planet in equal time. That is, after equal interval of time, the position of the planet starting from A and C are shown by B and D. That is, after 1 week, A comes to the position B, C comes to the position D. The straight lines AS and CS sweeps equal area. The straight line AS and CS sweeps covers equal area in equal interval of time. That is, area ASB is equal to area CSD. This is nothing but Kepler's second law. Now let us see what is Kepler's third law. The square of its period of a revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. The square of its period of revolution. Whenever the planet A, it will revolve one round to the sun, then that time is known as period. That is denoted by capital T. And here what is given? The square of its period. That is nothing but T square. Around the sun, it is directly proportional to the cube of mean distance of planet from the sun. आता तुम्हाला ह्या फिगर मध्ये दिसू शकतात हे डिस्टन्स प्लॅनेट आणि सन मधला हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स तुम्ही कंपेअर केले की हे दिस डिस्टन्स AS is not equal to SB. Similarly, you can say AS is not equal to CS or DS. At every position, the distance between the sun and the planet, it will changes. So, here we are taken the average of this distance. How to take the average? The
sum of all distances divided by number. Then we are getting the average distance, nothing but mean distance. If we consider r is the mean distance between sun and the planet, then this square of the period of revolution, it is directly proportional to the cube mean distance of a planet from the sun. Here average distance चा cube, त्याला हे square of period of revolution directly proportional होते. That is nothing but t square is directly proportional to r cube, where t is the period of revolution and r is the average distance. That is nothing but t square upon r cube is equal to constant k. K is the proportionality constant. This is the third law of Kepler. Kepler obtained these laws simply from the study of the positions of a planet obtained by regular observation. हे लॉस केपलरनी कसं फाउंड आउट केला म्हणजे रोज त्यांनी डेली त्यांनी प्लॅनेटचं पोझिशनचं ऑब्झर्व करत करत हे सगळं हे 3 लॉज त्यांनी डिराइव केला. He had no explanation as to why planets obey these laws. त्याच्याकडे ह्याच्याबद्दल कुठलाही एक्सप्लेनेशन नव्हता. हे लॉस प्लॅनेट्स का फॉलो करत आहे त्याच्याबद्दल कुठलाही एक्सप्लेनेशन केपलरकडे नव्हता. We will see below how these laws helped Newton in the formulation of this theory of gravitation. हे सगळं लॉस न्यूटनला त्याचा ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फाइंड आउट करताना कसं हेल्प झाला त्याच्याबद्दल आपण पुढे बघूया.